घोडेस्वारीला जाऊ, नाहीतर धनुर्विद्येला जाऊ. युवराज, आम्हाला ना घोडेस्वारीचा खूप खूप कंटाळा येतो आणि धनुर्विद्येला नको आता. त्यापेक्षा सारीपाट खेळूया का? नको, वहिनी साहेबांची आज्ञा आहे. त्या म्हणतात आता आम्ही मोठे झालो, युवराज झालो. बरे, पण फक्त एकदाच खेळा ना फुगडी. नको. फक्त एकदा. नको. एकदाच खेळा ना, एकदाच खेळा ना. बरं बाई, फक्त एकदाच बर का? बरे, एकदा तर एकदा. चला. वा युवराज, फुगडी खूप छान खेळता आपण. औक्षवंत व्हा, ताराराणी सौभाग्यवंत व्हा. काय म्हणालो आम्ही? फुगडी खूप छान खेळता आपण. नाही वहिनी साहेब, ताराने आग्रह केला म्हणून मी तर त्यांना घोडेस्वारीलाच नेणार होतो. ताराराणी काय हे? आपण युवराजांचं ऐकत नाही म्हणालात? नाही ताई साहेब, गेल्या खेपेला स्वारींनी आम्हाला घोड्यावरून पाडून दिले. आम्ही पडलो ना, म्हणून आम्हाला भीती वाटते. युवराज, आपण का पाडला ताराराणीला? नाही वहिनी साहेब, आम्ही नाही पाडले, याच पडल्या आणि नाव मात्र आमचे. युवराजांवर असं आळ घेणे ठीक नाही बरं का? नाही ताई साहेब, त्या दिवशी स्वारींनी आम्हाला सारखे आपले नाव घेण्याचा लकडा लावला ना, पण आम्ही नाही घेतले नाव. त्यामुळे ते आम्हाला चिडवीत होते. हे बघून आमचे लगामीवरून लक्ष सुटले आणि मग काय झाले? आपण युवराजांची एवढीशी इच्छा पूर्ण करू नये नाव घेण्याची? हो ना वहिनी साहेब, आम्ही काय खोटे बोललो? चला आता नाव घ्या बघू लवकर. आम्हाला लाज वाटते, आम्ही नाही जा. आम्हाला फुगडी खेळायला होता तेव्हा आम्हाला पण लाज वाटते, पण आम्ही खेळतो ना मग. ताई साहेब, आधी आपण नाव घ्या ना. हा वहिनी साहेब, आधी आपण नाव घ्या. दादा राजांचं नाव घ्या. हो ताई साहेब, घ्या ना वहिनी साहेब. बरं बाई, घेते मी. बस. दरबारी ज्यांच्या हत्ती डुले, विजयी सनई चौघडा वाजे, तयाच्या सदनी पत्नी म्हणून आले, असे शूरवीर पतिराज माझे, संभाजी राजे. वा वा वहिनी साहेब वा. तारा, आता तुझी बारी. घ्या घ्या, आमचे नाव घ्या. गो 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 मनात लागो, झिम्मा 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 मला आली झोप. खेळले बाई फुगडी, फू फू केले ना, राजाराम माझे धनी घोड्याहून पाडे ना. वा वा ताराराणी, घोड्याची भीती गेली ना मग आता? जी ताई साहेब. बाळराजे, आपण मोठे झालात, युवराज झालात, तेव्हा जिम्मा फुगडीतून मन बाहेर काढा. तुमचे दादा राजे तिकडे मैदानात पराक्रम गाजवत आहेत. तुम्हीही आमच्यासोबत राजकारभाराकडे लक्ष द्या. वहिनी साहेब, आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. ताराराणी या, बसा. ताराराणी, मासाहेबांनी आम्हाला घडवले, संस्कार दिले, तोच वारसा आम्ही आपणास देत आहोत. भोसले घराण्यात राज स्त्रियांची जिम्मेदारी मोठी आहे. युवराजांना बळ द्या, साथ द्या. आमच्या पश्चात कुलमुक्त्यार्पद आपणास सांभाळायचे. आपण या राज्याची भावी महाराणी आहात. जशी आज्ञा ताई साहेब. शपथ, मी स्वारींना नाही त्रास देणार कधी. स्त्री हट्टाला कधीच बळी पडायचे नाही. आपल्या भावनांपेक्षा राज्याचे हित मोठे. हे जर राज स्त्रियांना कळले नाही तर घरातले कर्ते पुरुष हतबल ठरतात. वहिनी साहेब, जे घडून गेले ते वाईटच, त्याचे आम्हाला खूप शल्य आहे. पण आम्हाला आबासाहेबांची शपथ आहे, स्वराज्यासाठी आम्ही आमच्या मनातले स्वार्थ मोडून काढू. दादा राजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. ताई साहेब, युवराज रास्त बोलतात, त्यांच्यासोबत मीही आपणास वचन देते. फक्त आपण आम्हाला अंतर देऊ नका, आपली सावली तोडू नका. नाही रे बाळांनो, तुम्ही आमचा जीव आहात, तुम्हाला कसे अंतर देऊ? वा राणीसाहेब वा, आपण आमच्या दिलावरचा भार हलका केला. औक्षवंत सुखी राहा. राणीसाहेब, घरातली आघाडी आपण समर्थपणे सांभाळली.
कारभारही चांगलाच होईल. आपल्या निवाड्याने प्रजा समाधानी आहे. मी आभासाहेबांची सून आहे हे स्वारी विसरलेत वाटतं. नाही महाराणी साहेब, महाराज हे कसे विसरतील? आपल्या माघारी ते नेहमी आपली तारीफ करतात. आपले महाराज रयतेच्या मनावर राज्य करतात, पण आपण आमच्या महाराजांच्या मनावर राज्य करतात. पंडितजी काय हे आपणही माफ करा महाराणी साहेब, परंतु हे आमचे नाही, खुद्द महाराजांचे वचन आहे. आम्ही फक्त त्यांचे प्रवक्ते. स्वारींनी काय आता हे बोलून दाखवावे. महाराजांच्या आयुष्यात आम्हाला एवढे स्थान मिळाले, त्यापेक्षा मोठे सुख सौभाग्य ते कोणते? दादाराजे, वहिनी साहेब, आम्हाला आज्ञा द्या. आमचे संस्कृत शिक्षक येतील ना आता? आणि हो, आमचा कालचा गृहपाठी राहिलाय, नाही का तारा राणी? हो ना. युवराज, मन लावून अभ्यास करा, घोडेस्वारीकडेही लक्ष द्या. पण हो, आमच्या सुनबाईंना मात्र पाडू नका, ही आज्ञा आहे आमची. महाराजांचा विजय असो. बोला सरदार इब्राहिम खान, काय खबर बात? महाराज, हमारे शूर सैनिकों ने बुरहानपुर लूट लिया. चक्क बादशाहच्या स्वर्गपुरी जाऊन बादशाह आलमगीराला आपल्या फौजेने चपराक दिली आहे. कल्याणात रणमस्तखानाची भांबेरी उडवली. जुन्नर प्रांतात कुलजी खानचा पाडाव करण्यात आला. तर भिवंडी भागात रोहिल्ला खानला खुद्द आपण सळो की पळो करून सोडले. कोल्हापूर में शहजादा आजम को खदेड़ दिया. रायगडावर चाल करून येणाऱ्या गाझीउद्दीन को भी हमने मात दी है महाराज. आपण सिद्धी जंजिरेकरला जायबंद केल्यानंतर पोर्तुगीजही भीतीने गारठून गेलाय. आपल्या घोड्यांची टाप अजूनही गोवेकरांच्या दिलावर कायम आहे. गोवेकर फिरंग्यांची दानादान झाल्यावर तेही आपल्याशी तह करायला तयार झाले. तिकडे उंदिरे खांदिरे बेटही आपल्या ताब्यात आले. आपण केलेल्या फोंड्याचा पराक्रम पंचक्रोशीत गाजत आहे महाराज. महाराज, आदिलशाह कुतुबशाह की फौज को मदद देते समय बगावतखोर सरजा खान ने सेनापति हम्बीरराव को धोखे से मार गिराया. उन्होंने बड़ी वीरता से अपनी शहादत दी, ये तो आप जानते ही हैं. उन्होंने जो हौसला हमें दिया, अब वो हमारे दिलो दिमाग पर कायम है. आम्हाला मामासाहेबांचा खूप आधार होता. आमचे छत्र हरवले त्याचे आम्हाला वाईट वाटत आहे. त्यांच्या शौर्याने मुघलही चकित झाले होते. होय राणीसाहेब, हंबीरराव मोहिते आमचे केवळ मामा नव्हते, ते स्वराज्यनिष्ठ, न्यायप्रेमी आणि एक आदर्श सेनापती होते. हाँ महाराज, सेनापति हम्बीरराव का यही आदर्श ध्यान में रखकर फोंड्याच्या लढाईत गंगपुत्राने पराक्रमाची शर्त केली. कृष्णाची कंकणे सूर्यमंडळ भेदले. आखिर फोंडा जीत ही लिया. येसाजीने पण एक एक वार झेलत फोंड्याची लढाई विजयापर्यंत खेचून नेली. होय सरदार इब्राहिम खान, त्यांच्या स्वराज्य निष्ठेचा आम्हाला अभिमान आहे. पंडितजी, तात्काळ एक काम करा, कंक परिवाराला 1000हून बक्षिसं पाठवा. त्यांच्या मुलांना सुभेदारी, त्यांना तनके सुरू करा. जशी आपली आज्ञा महाराज. हा स्वामीनिष्ठ स्वराज्यनिष्ठांचा योग्य सत्कार आहे. पंडितजी, त्यांचा स्वामीनिष्ठेचा आम्हाला अभिमान वाटतो. तसा आमच्यात असलेल्या फितुरांचा आम्हाला संताप येतो. नादान वतनदार, अवसानघातकी सरदार, सुभेदार, कसदील अधिकारी हे स्वराज्याचे मोठे शत्रू, परकीय शत्रूपेक्षाही घातक आणि पिशाच. स्वराज्याचे लचके तोडणाऱ्यांमुळे आपल्या स्वराज्याची मोठी हानी होती, जे आम्हाला वाईट वाटते. स्वारीच्या मनाचे शैल्य आम्हाला कळते, पण आपण दुखी होऊ नये महाराज. स्वराज्य हा संग्राम आहे आणि तो उमेदीनेच लढला पाहिजे. राणीसाहेब, आमची शमशेर आम्ही परकीयांसाठी परत, पण ती स्वकीयांवर आधी चालवावी लागते. त्यामुळे शक्ती आणि समय वाया जातो. त्यांनी स्वराज्याचे रक्षण करायची तेच स्वार्थापोटी आंधळे झाले. सर न्यायाधीश प्रल्हाद पंत मोगलांशी संधान साधून त्यांच्याशी चाकरी करतात. सर्जेराव जेदे, हरजे महाडिक मोगलांची गुलामगिरी करतात. अशी किती नावे घ्यावी पंडित? सांगा, किती नावे घ्यावी? महाराज, दगाबाजों को उसकी सजा मिलेगी, परंतु शूरवीर स्वराज्यनिष्ठांचे कार्य रयतेला दिलासा देतात.
रयतेच्या मनात आपण सुरक्षित असलेली भावना त्या राज्यासाठी हितकारक असते. सैन्याचे नीतिमान उंचावते, त्यांचे बाहू शौर्यासाठी फुरफुरतात. फिर हर लढाई वो जी जान से लढते हैं. आणि म्हणूनच महाराज, शत्रूंनी ही चारी बाजूने घेरले असताना पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, राजमाजी, लोहगड, रायगड आणि इतर गडांना साधे खिंडारही मोगलांना पाडता आले नाही. आपल्या नेतृत्वात आक्रमक तीव्रता आणि गनिमी काव्याच्या युद्धनीतीने आपली फौज प्राणपणाने झुंजत आहे महाराज. गुजरा राजे, या गणोजी राजे शिर्के. दादासाहेब, अकस्मात कसे येणे केले? किमान वर्दी द्यायला हवी होती. वहिनी साहेब नाही आल्या? ताई साहेब, मी आपणाकडे पाहुणचार घ्यायला आलो नाही. आम्ही आमचे वतन परत मागायला आलो आहोत. गणोजी राजा, ये क्या मांग रहे हैं आप? हे राज्याच्या नियमात बसत नाही. आप गलती कर रहे हैं. गणोजी राजे, सबुरीने घ्या. असा उतावळीपणा योग्य नाही. कृपा करून वतनाचा विचार आपण मनातून काढून टाकावा. मैंने आपसे वतन नहीं मांगा है सरदार इब्राहिम खान. आणि पंडितजी, आमच्या वतनास नकार देणारे आपण कोण आहात? हा आमच्या कुटुंबाचा मसला आहे. तेव्हा दादासाहेब, बोलू दे त्यांना, बोलू दे. शेवटी ती आमची शालक आहे. बोला गणोजी राजे. आम्हाला आमचे वतन परत हवे. राज्याच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही ते देऊ शकत नाही. सारी वतनी ही मराठी स्वराज्याचा हिस्सा आहे. त्याचे तुकडे होणार नाही. हा छत्रपती शिवरायांनीच शिरस्ता आम्हाला दिला. महाराज, आपले स्वराज्य आम्हा वतनदारामुळेच टिकून आहे हे आपण विसरत आहात. आम्ही आपले सर्वस्व आपल्या पणाला लावतो. आमच्यामुळे आपण सुरक्षित असतो. आमची कवचे आपल्याला छत्रपती बनून कायम ठेवतात. अन्यथा दादासाहेब, इतका अहंकार योग्य नाही. आपली हिंमत झालीच कशी वतन मागायची? आपणही राज्याच्या शिरस्त्या जाणतात. पिताजींनीही आबासाहेबांसाठी ही मागणी सोडून दिली होती. इतक्या वर्षानंतर पुन्हा ही खुरापत कशा पाहिजे? महाराणी साहेब, शिर्क्यांना औरंगजेबाने फितूर केल्याच्या वार्ता येतात. न्यायाधीश प्रल्हाद पंत हे शिर्क्यांचे बोलविते धनी आहेत. खुद्द न्यायाधीश प्रल्हाद पंत औरंगजेबाच्या दरबारात हजेरीही लावून आले, अशाही वार्ता आहेत. मुकर्रब खानने पंत प्रल्हाद निराजी यांच्या मार्फत शिर्क्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही या वार्तेची शहानिशा करीत होतो. वतनाचा मुद्दा उकरून गणोजी राजे प्रल्हाद पंतांच्या फितुरीला बळी पडले दिसतात. आमचा कयासही योग्य निघाला गणोजी राजे. प्रल्हाद पंतांनी आपणास वतनाची लालूच दिली हे खरे नाही. खोटे आहे, साप खोटे आहे. खरे म्हणजे आम्ही वतन नसलेले वतनदार किती दिवस असे जगता येईल? आमच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. स्वराज्य निष्ठा, स्वामी निष्ठा आम्हाला प्रतिष्ठा देऊ शकत नसेल तर काय गणोजी राजे? बोला. गप्प का? आम्ही वतनदारी दिली नाही तर तुम्ही ती मोगलांकडून घेणार, दगाबाजी करणार, फितुरी करणार, राजद्रोह करणार. वतनदारी घेणार म्हणजे घेणार, असेच ना गणोजी राजे? जरा सबुरीने घ्या. एका वतनासाठी आपण पूर्ण स्वराज्याचे अतोनात नुकसान करीत आहात. आपण जर पुन्हा असा अपराध केला तर याद राखा, आम्ही ते खपवून घेणार नाही. आपण येऊ शकतो. क्षमा करावी महाराणी साहेब, पण महाराज, गणोजी राजेंचे इरादे नेक दिसत नाही. न्यायाधीश प्रल्हाद पंत आणि सज्जनगडावरील मंडळींना गणोजी राजांना फितवण्यात यश आलेले दिसते. प्रल्हाद पंत और सज्जनगढ़ के लोग भी रोज शिरकान में देखे जा रहे हैं. पर आप फिक्र ना करें, कोणी किती फितुरी करो, आम्ही या स्वराज्यासाठी अखेरपर्यंत लढत राहू. पंडित, आपलीच माणसे आपल्या जीवावर उठली. ज्यांनी स्वराज्याचे रक्षण करायचे ते स्वराज्याचे भक्षक बनले. म्हणून सरदार इब्राहिम खान सारख्या स्वामीनिष्ठांचा आम्हाला अभिमान. जात पंत धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्यासाठी लढणारी ही माणसे आमची खरी ताकद, खरी शक्ती आहे. महाराज,
किसी भी मजहब से अपना देश बड़ा होता है, स्वार्थापेक्षा निष्ठा मोठी असते। सच को मानना यही अल्लाह ताला का हुक्म है। हम शिवाजी महाराज के मुलाजिम हैं। महाराज भी अल्लाह के बंदे थे और आप भी है। मैं भी उसी अल्लाह का, उसी ईश्वर का बंदा हूँ। ये स्वराज्य ही हमारा ईमान है, हमारा धर्म है, और इसकी हिफाजत करना यही हमारी इबादत है। आपण स्वराज्य निष्ठा आहात त्याचीच ही पावती आहे। आपली स्वराज्य निष्ठा पाहून आमच्यावर फिरून आपल्यासारखे सरदार या स्वराज्याचे खरी पाईक, त्यासाठी आम्ही अल्लाचा शुक्रिया अदा महाराज, मोगल चारही बाजूने उतरला, फितुरांच्या कारवाया वाढल्या, गनिमांकडे लढण्यासाठी कूच करण्याची गरज आहे महाराज. ठीक आहे पंडित. उद्या आम्ही अष्टप्रधानांशी नव्या मोहिमा ऐकू, नव्या मसलती सादर करू. सरदार इब्राहिम खान, आपणही आपल्या मसलती योजनेत सादर करा. जशी आपली आज्ञा महाराज. आम्हाला आज्ञा द्यावी. येतो आम्ही. हमें भी हुक्म दीजिए महाराज. गणोजी राजांचे बोलले फार जिव्हारी लागलेले दिसते. जिव्हारी लागणार नाही तर काय महाराज? आमच्या दादासाहेबांनी महाराजांचा असा समक्ष अवमान केला. आपण एवढे समजावले, सरपते, तरी त्यांनी त्यांचा हट्ट सोडला नाही. ते रागानेच निघून गेले. मग काय करायचे? आपली आज्ञा असेल तर आपण शिर्क्यांची क्षमा मागू, त्यांना त्यांची वतनदारी पुन्हा बहाल करू. नाही, कदापि नाही. ते पिल्याजी शिर्क्यांचे पुत्र असतील तर मी ही छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे. छत्रपतीची कुलमुखत्यार आहे. काहीही झालं तरी वतनदारी द्यायची नाही. ठीक आहे, आपण गणोजी राजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. निघेल मार्ग ते. नाही समजणार ते. आमच्या माहेरच्या मंडळीला आम्ही चांगलेच ओळखून आहोत. दादासाहेब वतनदारीसाठी काहीही करू असतील. आता तर ते पुरते पंतप्रल्हाद बिराजी त्यांच्या खंद्या फितुरीच्या जाळ्यात अडकले. दुसरे म्हणजे ते फार हट्टी आहेत. काय झालं महाराज? मी काही चुकीचं बोलले? येसू, तुम्ही अगदी योग्य बोललात. तुमच्या या हट्टीपणावरून आम्हाला त्यांच्या हट्टीपणाची खात्री पटली ना महाराज. صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه وسلم. اللهم
हक उनका है, ऐसा उनका कहना है। इसीलिए संभा को पहले वो सजा सुनाएंगे, ऐसी उन्होंने गुजारिश की है। अच्छा, मगर मौलवी जी क्या ये ठीक होगा? हमारे लिए ये कोई मजहबी जंग नहीं है। हमारे सियासत के खिलाफ जंग करने वाला फकत वो राजा है, फिर हम उसे जहांपना, संभा के पकड़े जाने की खबर मिलते ही उसके मजहब के पंडित लोग दरबार में पहुंचे हैं। वो आपसे मिलना चाहते हैं, इजाजत दीजिए आलमपना। ठीक है मौलवी जी, बुलाइए उन्हें, इजाजत है। दरबार, मेहमान पंडितों को अंदर भेजिए। बोलिए पंडित, बोलिए, क्या फरमाना चाहते हैं आप? महाराज, संभाजी आमचा धर्म कैदी आहे। महाराज, संभाजीने वैदिक धर्म मानण्यास नकार दिला आहे, शिवाय ब्रह्महत्येचे पातकही संभाजीने केले आहे। आमच्या धर्मशास्त्रानुसार शूद्रांनी संस्कृत शिकणे गुन्हा आहे आणि संभाजीने तर संस्कृत वाचले आहे, ऐकले आहे, नव्हे तर संस्कृतात साहित्य लिहिण्याचा मोठा अपराधही संभाजीने केला आहे। महाराज, आमचा ब्राह्मणी धर्म वैदिक धर्म सर्वोपरी आहे। वेद, श्रुती, स्मृती, पुराणे आदी आमचे धार्मिक ग्रंथ। संभाजीने तर आमच्या धर्माशी द्रोह केला आहे, तसेच आमच्या धार्मिक ग्रंथाचा अवमान सुद्धा केला आहे। तेव्हा मनुस्मृतीने सांगितल्याप्रमाणे त्याच्या प्रथम शिक्षेची तजवीज करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे। आलमपना, हम दोजख में, नरक में क्यों जाए? ये इन पंडितों का मजहबी मामला है। अब इनकी सजा का फरमान दे। बोलिए हजरतो, बोलिए, क्या सजा होनी चाहिए संभा की? महाराज, शूद्राला अधिकार नसताना त्याने संस्कृत भाषेचे पठण केले म्हणून त्याची जीभ छाटण्यात यावी। उघड्या डोळ्यांनी वैदिक धर्माविरुद्ध बंड पुकारले म्हणून तापत्या सळेने त्याचे डोळे बाहेर काढण्यात यावे। तसेच आमचे धार्मिक ग्रंथ, वेद, श्रुती, स्मृती, पुराणे आदी धर्माचा संभाने अवमान केल्यामुळे त्याच्या देहाची खांडोळी करण्यात यावी। तसेच ब्राह्मणी धर्माला सुरुंग लावणाऱ्या अशा देशद्रोहाचे शिर धडा वेगळे करून ते पंचक्रोशीतून फिरवण्यात यावे। महाराज, आमच्या धर्मानुसार हीच शिक्षेची तरतूद आम्ही केलेली आहे। तसेच महाराज, आमच्या धर्मपीठाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे ही त्याचे पालन व्हावे ही दिल्लीश्वरास, जगदीश्वरास विनंती आहे। ठीक है, हमने आपकी गुजारिश सुनी, लेकिन हमें भी हमारे अल्लाह ताला की रजामंदी लेनी पड़ेगी। ठीक है, अभी आप जाइए। आलमपना, पंडितों ने ठीक फरमाया है। उस काफर की तो बस यही सजा होनी चाहिए, सजाए मौत। काय करणार अभी? संभाला ही सजा ठोठावताना आमचं मन धजावत नाहीये, मगर काय करणार? ये सियासत भी बड़ी अजीब चीज है, और संभा हमारा सियासी दुश्मन, प्यारा दुश्मन, प्यारा दुश्मन। आलमपना, आपने इस सियासत के परचम को जमीन से आसमां तक पहुंचाया। आप कमाल के शहंशाह हैं, मगर आपको समझना बड़ा ही मुश्किल है जहांपना।
मौलवी जी, इस सियासत के लिए हमने क्या क्या नहीं किया। मौलवी जी, जहां या औरंग अल्लाह ताला पैगंबराला कळाला नाही तिथे तुमची काय विशाल। मौलवी जी, हम हैं भी औरों से अलग, इसीलिए हमारा नाम है औरंग। औरों से अलग, हम अलग, हमारा मुकद्दर अलग। अब देखना, संभा मारा जाएगा और उसके जिम्मेदार होंगे वो पंडित लोग। हम नापाक रहेंगे, जहन्नुम में वो जाएंगे और हम जन्नत पे राज करेंगे। मौलवी जी, हुजूर आला तत्तेदार जहांपना, बोलिए। त्या काफर संभाजी आम्ही धिंड काढली आहे, थोड्याच वक्तात त्याला दरबारात हजर केला जाईल। वाह वाह, सुभान अल्लाह। अगर जनाब है रणमस्तक खान तो काफर संभा से ना। आलमपना, आपको शक है? नहीं, ऐसी बात नहीं है मौलवी जी, हम तो बस यूं ही आलमपना, खुद पंत प्रहलाद निराजी ने उसे पहचाना। रणमस्तक खान, ये काफर मरहट है, ना जाने कब कौन सी चाल चले। आगरा में हमने ऐसी ही बात खाई थी, सिवा तो भाग गया था उस काफर के साथ, लेकिन उसका सरदार सो रहा था सिवा बनकर। एक नहीं, कितने बार कितने सिवा हमारे हाथ लगे, मगर असली नहीं। आलमपना, इस वक्त ऐसा नहीं होगा। हमने उसकी सूरत से सीरत की पहचान करा ली है। इतना मगरूर, इतना निडर तो वो काफर संभाई हो सकता है, उसकी आंखों में अंगार है। मगर सरदार, फिर भी उसकी शिनाख्त जरूरी है। बादशाह ने ठीक फरमाया है, वो हमारा सबसे जानी खतरा है। जनाब मुकरब खान नहीं चूकेंगे आप। उन्होंने वादा जो किया है वो काफर संभाई है। काबिन जिले सुबानी सरदार नमस्तक खान ठीक फरमा रहे हैं, वो काफर संभाई है और उसके साथ वो काफर कलसा भी, जो संभा का सरदार ही नहीं उसका दोस्त भी है। वाह वाह, सुभान अल्लाह। आलमपना, मगर उसकी तलाशी तो ठीक से लिए है ना। निहत्था था समझे सिवा ने सरदार आलम अफजल खान का पेट ऐसे ही फाड़ा था। खान की उंगलियां तो उसने अंधेरे में काटी थी। ने तो चील की नजर पाई है, चीते की तरह झपटने की ताकत है उसमें, और शेर का जिगर भी। इसलिए जहां का बहुत जाता नहीं है जनाब। डरते नहीं है हम, डरते नहीं है हम। लाहौल बिला कुव्वत, लाहौल बिला कुव्वत। औरंग, औरंग, तू आलम पनास, तू जहां पनास, फिर इतना डर क्यों, इतना डर क्यों? डरना नहीं औरंग, डरना नहीं। आलम पनास, औरंग तो आलम पनास, हम कह रहे आप डरना नहीं औरंग, हम है ना औरंग। आलमपना, क्या वो काफर इतना तेज तर्रार है, इतना खौफनाक है? क्या उसके इंसानी रूह में शैतान तो नहीं? उस शैतान की भी रूह कांप रही है। जिले सुभानी तख्ता कुला में फड़फड़ा रहा है। तलवारी के नोकों से उसके जिस्म से खून के छींटे उड़ाए जा रहे हैं। जहांपना, संभा को जंजीरों से जकड़कर लाया जा रहा है। वाह वाह, सुभान अल्लाह। आम्हाला याच रोजाचा इंतजार होता मौलवी जी। चला आमच्या पुढे हजर करा, कयामतीचा वक्त आहे तो टाळायला नको।
जो हुक्म जहापना. ये अल्लाह. आलमपणा, सारी मराठा दौलत आपल्या कदमाशी येत आहे. आपण साऱ्या जहाचे अधिपती झाला. मुबारक हो जहापणा, मुबारक हो. या खान जनाब फतेह जंग खाने आलम खाने सिरमौर मुकरम खान, मुबारक हो, मुबारक हो. शुक्रिया जिले सुभाने, शुक्रिया. मैं तहे दिल से आपको मुबारकबाद देता हूँ. काफर संभा को आपकी शान में पेश करने की इजाजत है मुकरम खान, इजाजत है. मौलवी जी, हमारा इंतजार अब खत्म हुआ. मरहटों का महाराजा अब हमारे कदमों में होगा. सुभान अल्लाह. हमारे जिंदगी का मकसद अब पूरा हो गया मौलवी जी. इसी दिन के लिए हम जिंदा रहे. या अल्लाह. जहापना, बंदा हाजिर है. लेकिन हमें यकीन नहीं होता, हमें यकीन नहीं होता. या मेरे अल्लाह परवरदिगार, निगाहे करम, तेरा शुक्र है. या यवन रावण की सभा में शंभु बंजो बजरंग. जो रवि छवि लखतहि खद्योत हो बदरंग. जो तु तेज निहारिके तख्त तेजो औरंग, तख्त तेजो औरंग. खामोश, खामोश बदतमीज. महाराज, या यवनाच्या दरबारात आपली प्रतिमा तेजस्वी सूर्याप्रमाणे लकाकते. त्यात हे यवन बदरंग झालेत. त्यांच्या चर्या बघा कशा काळवंडल्यात. आपले तेज बघून ते दिपून गेलेत. आपले हे तेज बघून खुद्द औरंगाने आपल्या तख्ताचा त्याग केला आणि खाली वाकून त्याने आपणास पूर्णी साथ दिलाय. खामोश, खामोश. खुद आलमगीर बादशाह पुढे हे दुस्साहस. मस्त खान, याला आमच्या दरबाराचे नियम सांगितले नाहीत का? या काफराने अजूनही आम्हाला तालीम दिली नाहीये. हे गुस्ताखी, वाकवा त्याला. संभाळतो आता आमचा गुलाम आहे. आलमपणाला ताजीम दे. काफर, तुझे इतके हाल केल्यावरही तुझा माज नाही उतरला. जहापणाला ताजीम दे, पूर्ण साथ कर. संभा, बादशाह पुढे मान चुकून मुक्तीचा दिन आहे. बादशाला ताजीम देऊन कुर्बानीला सामोरे जा. अरे ताजीम द्या म्हणत त्या काफराकडे अर्धी घेऊन काय खरे आहात? आमचा गुलाम आहे, मेहमान नाही. संभा, या मोगली सल्तनतला ताजीम दे. ये हमारा हुक्म है. औरंग, अरे अशी ताजमीची भीक काय मागतोस? आग्र्याच्या दरबारात आमच्या आबासाहेबांनी तुला ताजीम दिली ना. ताटमानेने उभ्या राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी छावा आहे, शिवपुत्र आहे. मी तुझ्या पुढे कशी मान तुकावं हे तू विसरलाच वाटतं. ना कसा विसरेन रे संभा, कसा विसरेन? आणि त्या शिवालाही तो साप आणि तू त्याचा पिल्लू. तो विषारी पण तू महाविषारी. आता आम्ही तुला ठेचून करू, तुझे हाल हाल करू. त्याने आमचा राजा बदणार नाही औरंग. तो सूर्यपुत्र आहे, मरहट्टा आहे, ज्याची मान आजपर्यंत फक्त
जेव्हा जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकली तो तीच मान तुझ्यासारख्या ठिकाणापुढे झुकवणार नाही. अरे अशा नामर्दा पुढे आम्हीच काय, मराठ्यांचा मावळाही मान चुकवणार नाही. आम्ही ताट मानेने जगलो आणि ताट मानेनेच मरलो. कितीही काळ करा, शिवपुत्राचे हे वचन आहे. जबानीला लगाम दे. कापर आजपर्यंत आलापणा पुढे सगळं ब्र काढण्याची हिंमत कोणी केली नाही आणि तू आम्ही तुझ्यासारखे त्याचे चाकर नाही, एक राजा. याला आमच्याशी लढण्याची भीती वाटते, जो बधोस होऊन आम्हालाच ताजीम देतो, जो भ्रमिष्ठ, अशा भ्रमिष्ठ बादशा पुढे आम्ही ताजीम देऊ. संभा, अरे तू नरकात जाशील. कपडही नशीब होणार नाही. रणमार्गाला कपडाची गरज नसते मौलवी साहेब. ते कफन राखून ठेवा या औरंगासाठी, कारण हे मराठे तुमच्या बादशाच्या अंगावरची वस्त्रेच पळवून देणार आहे. अशा या नामर्दाला आम्ही ताजीम देऊ. अरे यानं 10 जन्म घेतले तरी याला आमची ताजीम मिळणार नाही. खामोश. त्या शिवाला आग्र्याला जिंदा सोडून आम्ही जालीम गलती केली. त्याने आमची चैन लुटली, आमची नींद उडवली. त्याच काफराचा तू बच्चा, तूही आमचे जीवन हराम केलेस. तूही 2 वेळा आमच्या हातून बचावला. ही आमची घोड तू ठरली. पण आता आम्ही तुला ठेचून काढू, तुझी बारीक बारीक खांडोळी करू. तुझ्या रक्ताने त्या दमदमची मात्रा भरून काढू. बादशाह, त्याआधी तुला लागलेला हा दम तर सावर, अन्यथा तुझाच दम उखडून जाईल. औरंग, तू स्वप्न खूप पाहतोस. गेली 40 वर्ष तू मराठी सल्तनत संपवण्याची स्वप्न बघतोस. आपल्या नसात शिरात दम नसलेला नामर्द जशी अलौकिक सौंदर्याची स्वप्न बघतो, तशी तुझी स्वप्न अरे ती नाही पूर्ण होणार. हा आमचा दावा आहे. खामोश काफर. काय संभा, अरे किती दिवस दिला मला, अरे किती अंत पाहशील आमचा. आमच्या शहदादाला दुखी दूर केलं, आमच्या शूर सरदारांची दानाफाट केली, आमच्या सेनेला कापून काढलं. अरे बरहानपूर, औरंगाबाद आमची प्रिय नगरे, या मोगली सल्तनतचा जन्नत, ज्यावर हमला न करण्याचा शहाणपणा तुझ्या बापाने शिवाने दाखवला. पण तू ही नगरे बेचिराग करून टाकली. औरंग, जशाच तशी उत्तरे हा मराठ्यांचा वकूफ. त्या दगलबाजीला अशीच उत्तरे आम्ही देतो. मला तू बालपणी ओलीस ठेव. आबासाहेबांना धोक्याने आग्र्यात अटक केली. दिलावर खानाच्या छावणीत आम्हाला नजरबंद केली. तुझ्या इतका धोकेबाज मक्कार दुश्मन आम्हीही नाही बघितला. औरंग, अरे मर्दानगी ही तुझी फित्रतच, कारण मर्दासारखा तू रणांगणावर येऊन कधी लढलाच नाही. म्हणून आम्ही तुला नामर्द म्हणतो. यापुढे एक अक्षरही काढला तर आम्ही तुझ्या मत चल ये. ठीक है, तुझी इच्छा लवकर पूर्ण करू काफरा. अरे तेरी सदा तो पहले से ही तय हुई है. सदाए मौत. तेरे ही मजहब ने दी है, हम तो सिर्फ सुनाए. सदाए मौत, अपना मौत से मुझे डर नहीं, पर तू अपने मौत से डर. अगर ये हाथ खुल गए तेरे सरदार तो क्या अल्लाह भी नहीं बचाएगा. खामोश. आलमगीर जहां बना से ये गुस्ताखी आम्ही खूप ऐकलं तुझं. आता मरायला तयार हो. रणवस्त खान, ह्या स्तंभाची जीभ छाटा. मुकरब खान, त्या स्तंभाचे डोळे तपत्या तळीने फोडून काढा. पहिला खान, त्या स्तंभाच्या शरीराची खाटोळी खाटोळी करा.
मोरविजी जी तुम्ही याचा शील आम्हाला पेश करा. हा आमचा हुक्म आहे. आनंदपणा. औरंग, आमची जीभ छाटली तरी शिवरायांच्या स्वराज्याचा जयघोष थांबणार नाही. आमचे डोळे फोडले तरी मराठी दौलत आंधळी होणार नाही. त्याने या स्वराज्याला नवी दृष्टीच मिळेल. आमचे बाहू तोडले तरी मराठ्यांचे बाहुबल क्षीण होणार नाही. तुला तेच हा तुझी सतत उलटून टाकते. आमचे पाय छाटले तरी मराठ्यांची आगीतून थांबणार नाही. आमच्या शीर धडा वेगळे केले तरी मराठ्यांची ताजीम तुला मिळणार नाही. आमच्या देहाचे तुकडे जरी केले ना तरी या देहाचा कणकण या स्वराज्यासाठी तळमळत राहील. आमचा मृत्यूही तुला सुखाने जगू देणार नाही. ये हमारी चुनौती. स्वराज्य ही आमची इब्रत अब्रू आहे. त्यासाठी एक एक मावळा पेटून उठे आणि तुझी सारी सल्तनत चालून राख करे. ये हमारी चुनौती है औरंग. हे या शिवपुत्राचे वचन आहे. जय शंभू, जय जय शंभू, जय छत्रपती राजा, जय छत्रपती राजा. तुझला बघता यवन हिंदले, तख्त भुलले ताजही हरले. तू जिंकला बघ हरता नाही, अमर होशील मरता नाही. मुद्रा तुझला त्रिवार मुद्रा, हे शंभू छत्रपती राजा. जय शंभू, जय जय शंभू, जय छत्रपती राजा, जय छत्रपती राजा. खामोश काफर. हे घेऊन जा यांना. Thank you.